मित्रांनो, यापूर्वी माझ्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या घटना मी तुमच्यासमोर वास्तविक स्वरूपात मांडलेल्या आहे. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्या अंतीच मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि आज हे स्पष्टरित्या का मांडू शकतोय? कारण मी ते प्रूव्ह करू शकतोय, मी ते सिद्ध करू शकतोय. कारण त्याच्या मागे काय आहे तर सनातन. आणि सनातन काय आहे? नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिरोस. मित्रांनो, यापूर्वी माझ्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या घटना मी तुमच्यासमोर वास्तविक स्वरूपात मांडलेल्या आहे. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्या अंतीच मी तुमच्यासमोर मांडतोय. आणि आज हे स्पष्टरित्या का मांडू शकतोय? कारण मी ते प्रूव्ह करू शकतोय, मी ते सिद्ध करू शकतोय. कारण त्याच्या मागे काय आहे तर सनातन. आणि सनातन काय आहे तर विज्ञान आणि शास्त्र. मित्रांनो, जे काय मी अनुभवलं, जे काय भोगलं ते अगदी असहनीय होतं. सहन करण्याच्या पलीकडे होतं, समजण्याच्या पलीकडे होतं. माझ्या मनात एक भीती सुद्धा होती. आणि दुसरी गोष्ट काय की आपण जर कोणाला सांगायला गेलो तर आपलं हसं होईल. काय म्हणतील ही लोक की काय अंधश्रद्धाळू माणूस आहे, अंधश्रद्धा बाळगतो माणूस. मग मी ते टाळलं, पण त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न केला. अगदी मानसोपचार तज्ज्ञाकडे पण मी गेलो. आणि त्याबरोबर इतर जे आहेत माध्यमं, म्हणजे तांत्रिक, मांत्रिक, भट, ब्राह्मण जे का असतील त्या सगळ्या माध्यमांकडे मी गेलो. आणि त्या माध्यमांकडून त्याचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला, त्याचं वास्तविक स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हे काय आहे, नक्की काय घडते, माझ्या आयुष्यात हे काय घडते. पण त्याचं उत्तर मला कोणीही देऊ शकलं नाही. मग मी ठरवलं की एकतर आपण वेडा तरी होऊ किंवा ह्या सर्व गोष्टीमध्ये अडकून कधीतरी आपला अंत तरी होईल. पण ठरवलं ठीक आहे, जे काय व्हायचं ते होऊन जाईल. पण आपल्याला ते शोधणं आवश्यक आहे, ते समजून घेणं आवश्यक आहे. मग सनातन काय आहे, सनातनी वास्तव काय आहे, ज्योतिषशास्त्र काय आहे, ह्याच्यामध्ये मी अभ्यास करायला सुरुवात केली. ज्योतिषशास्त्र हे अगोदर मला समजलं होतं, उमजलं होतं. काही अंशी त्याच्यातून मला मार्ग मिळाले होते, त्याचं वास्तविक स्वरूप मला कळलं होतं. पण बोललो आणखीन शोधूया आपण, आणखीन बघूया नक्की काय आहे. मग सनातन काय आहे, मग सनातनचं उगम कुठून होतंय, त्याची माहिती कुठे आहे, याचा अभ्यास कुठे करता येईल. तर सनातनचा उगम म्हणजे ही सृष्टी, हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडाची निर्मिती म्हणजे सनातन. मग हे कुठे कळणार, कसं कळणार, हे शोधत गेलो. त्यावेळी मला ते 4 वेद, उपनिषद, ते 18 पुराणं, 6 शास्त्र असे माझ्या समोर आले. मग मी त्याचा अभ्यास केला, ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, सखोल त्याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. फक्त वाचन नाही केलं तर वाचयन केलं, चयन केलं. लक्षात आलं का? आणि हे चयन करताना माझ्या एक एक गोष्ट लक्षात यायला लागली की हे सगळं वास्तविक स्वरूप आहे, हे वास्तव आहे, ते सत्य आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. आपण म्हणतो एखादा चमत्कार घडला, यापूर्वी सुद्धा मी त्याचा उल्लेख केलेला आहे अनेक माझ्या व्हिडिओमधून. साईबाबांनी दिवे पेटवलेत किंवा ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, त्याच्या मागे विज्ञान आहे, शास्त्र आहे. आणि कुठलं शास्त्र आणि कुठलं विज्ञान तर ती एनर्जी, ऊर्जा. आता ती ऊर्जा कुठली तर हे पंचतत्व, पंचमहाभूत, अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, यांच्यावरती ज्यांनी जय मिळवला, ताबा मिळवला, नियंत्रण मिळवलं, जे काय आहेत महात्म्य आहेत, त्या महात्म्यांनी हे सगळे चमत्कार घडवले. मित्रांनो, तुम्हाला अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अकबर यांच्या जर गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील तर त्यांच्या काळामधील एक गायक तानसेन, त्या तानसेननी मेघमल्हार गायले आणि पाऊस पडला, दीप राग गायला आणि अग्नी पेटवली, दीप पेटवली. ही गोष्ट तर तुम्हाला सर्वश्रुत आहे. म्हणजे आताच काही वर्षापूर्वीची आहे विषय, त्याचा इतिहासात उल्लेख सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही हे नाकारू शकत नाही. आता ही भिंत चालवली की नाही ते कोणी बघायला आपण इतिहासात गेलो नाही, पण त्या इतिहासामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे त्या इतिहासकाराने. कारण ते समक्ष त्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. दिवे पेटवले ते सुद्धा समक्ष, साक्षात ज्यांनी बघितलं त्यांनी ते लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण ह्याला नाकारू शकत नाही. पण हे कसं घडलं तर हा चमत्कार नव्हे, हे विज्ञान. आणि त्या विज्ञानाचं स्वरूप काय आहे, ही पंचमहाभूत. मित्रांनो, तसंच हे जे काय माझ्या आयुष्यात घटना घडत होत्या, हे काय पिशाच्य योनी मला दिसत होत्या, हे पिशाच्य दिसत होते, भूत दिसत होती, त्यांच्याशी मी संवाद साधत होतो, ते माझ्याशी संवाद साधत होते.
ज्या वेळेला त्या काय घटना घडल्या, वापीवरून मी परत आलो, त्याच्यानंतर ते माझे चुलते परत मला दिसायला लागले होते बालस्वरूपामध्ये. जे दिसायचे बंद झाले होते ते परत दिसायला लागले, पण त्याच्यासोबत इतरही प्रेतात्मे मला दिसत होते. त्यामुळे मी थोडासा संभ्रमित होतो आणि मग मी ते शोधण्याचा, समजण्याचा प्रयत्न केला आणि मग मला उत्तरं मिळत गेली. मित्रांनो, ते वास्तव आहे आणि हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. याला आपण थोतांड म्हणू शकत नाही, याला आपण अंधश्रद्धा म्हणू शकत नाही. ती एनर्जी आहे, ती एनर्जी आहे, ती एक ऊर्जा आहे आणि ह्याच ऊर्जेवरती प्रत्येक गोष्ट कार्यान्वित होते, कार्यरत होते. तुम्ही म्हणा गाडी चालते, एखादं वाहन चालते, ते वाहन कशावर चालते? तर एकतर पेट्रोलवरती, म्हणजे द्रव स्वरूपाची आहे, त्याच्यात ऊर्जा आहे त्या पेट्रोलमध्ये, त्या ऊर्जेवरती चालते, किंवा CNG मध्ये, किंवा LPG मध्ये, म्हणजे वायू स्वरूपामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेवर चालते. हे इलेक्ट्रिसिटी ही चालते. हे आपले बल्ब, दिवे पेटतात, त्याच्या मागे ऊर्जा काय आहे? तर अग्नी ऊर्जा आहे. मित्रांनो, ह्या ऊर्जेवरच हे सर्व प्रणाली कार्यरत आहेत, सक्रिय आहेत. त्यामुळे आपण त्या ऊर्जेला नाकारू शकत नाही. तशीच ऊर्जा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये आहे, प्रत्येक त्या सजीव प्राण्यामध्ये आहे, ज्याला आपण सजीव म्हणतो. ती ऊर्जा ज्यावेळी त्याच्यातून निघून जाते त्यावेळी तो निर्जीव होतो, त्याला आपण प्रेत म्हणतो. लक्षात आलं का? ते प्रेत, ती बॉडी, किंवा आणखी काय म्हणाल ते, मग आपण त्याचा नावाने उल्लेख करत नाही. अरे ते प्रेत उठला. आता एखादी व्यक्ती, रमेश नावाची व्यक्ती वारलेली आहे, तर आपण म्हणत नाही त्या रमेशला उठला म्हणून, त्या प्रेताला उठला म्हणतो, त्या शवाला उठला म्हणून म्हणतो. कारण त्याच्यातली ती ऊर्जा निघून गेलेली असते, जी एनर्जी निघून गेली असते त्याला आपण म्हणतो आत्मा. कळलं काय? आत्मा. आता आत्मा याचा मी उल्लेख याच्या अगोदर केलेलाच आहे, त्याचा मी विस्तृत त्याची माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. त्याला आपण भूत पण म्हणतो, प्रेत योनी सुद्धा म्हणतो, त्याला प्रेत सुद्धा म्हणतो आपण त्या एनर्जीला. एखादी व्यक्ती झपाटते, आता झपाटते म्हणजे त्याच्या शरीरात ते प्रेत, तो आत्मा घुसतो का? नाही मित्रांनो, त्याच्या शरीरात नाही घुसत, पण एका तत्वामध्ये तो एंटर करतो. ते तत्व म्हणजे कुठलं? आकाश तत्व. जे आकाश तत्व आपल्या शरीराच्या भोवती एक वलय निर्माण करते, जी ऊर्जा असते. जसं तुम्ही एखाद्या देवाच्या तस्वीर दाखवली असेल आणि त्या तस्वीरीच्या मागे तुम्हाला एक प्रकाश दाखवला जातो, त्याच्या शिराच्या मागे, डोक्याच्या मागे प्रकाश दाखवला जातो, किंवा त्याच्या शरीराच्या भोवती एक प्रकाश दाखवला जातो, तेजोमय प्रकाश दाखवला जातो. ती ऊर्जा म्हणजे आकाश तत्व आहे आणि ही ऊर्जा प्रत्येक प्राणीमात्राच्या अवतीभोवती असते, आकाश तत्व. फक्त ते काय होत नाही, आपण ते सक्रिय करत नाही. त्यामुळे ती ऊर्जाचा दायरा वाढत नाही आणि त्या ऊर्जेचा आपल्याला फायदा घेता येत नाही, ते ऊर्जेचा आपण फायदा मिळवू शकत नाही. लक्षात आलं का? पण त्या ऊर्जेमध्ये ज्यावेळी तो आत्मा प्रवेश करतो, म्हणजे त्रयस्थ आत्मा, म्हणजे आपण म्हणतो झपाटलेला आहे, त्यावेळी तो त्याला नियंत्रित करतो, तो त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण एका दिवसात होते का? नाही मित्रांनो, ती गोष्ट हळूहळू होत जाते आणि काही कालांतराने त्याच्यावर तो नियंत्रण मिळवतो. मित्रांनो, हे वास्तव आहे. आणि मग तो भरकटतो, मग तो त्याच्या नियंत्रणाप्रमाणे तो जसा नियंत्रित करेल तसा तो वागत जातो. त्याला म्हणतो आपण झपाटतो. मित्रांनो, त्याच्यावरती उपाय सुद्धा आहेत, पण ह्या उपायांवरती आज मी बोलत नाहीये. ते वास्तव तुमच्यासमोर मांडले, जे मी अनुभवलेलं आहे, ज्याचा मी अभ्यास केला आहे, जे मी समजू शकलो आहे. मित्रांनो, भूत म्हटलं की आपण म्हणतो अरे भूत म्हणजे काय? भीती, मनात एक धडकी निर्माण होते, भीती निर्माण होते. नाही मित्रांनो, भूत हा शब्दाचा अर्थ काय आहे? जे भूतकाळात होऊन गेलेलं आहे, यापूर्वी होऊन गेलेलं आहे, ते आता वर्तमान काळात अस्तित्वात नाही आहे. त्याचं वर्तमान काळात अस्तित्व कुठेच नाही आहे आणि त्याचं भविष्य सुद्धा असणार नाही आहे. असं ते भूत, तो भूतकाळात होऊन घेतलेली गोष्ट, म्हणजे तो शरीर ज्यावेळी सोडतो त्यावेळी तो भूतकाळात जातो, म्हणून आपण त्याला म्हणतो भूत. त्या प्रेत आत्म्याला आपण म्हणतो भूत, त्या 85 योनीला आपण म्हणतो भूत. 84 लाख योनीमधील ही एक योनी आहे, ती प्रेत योनी. आता 84 लाख योनीमध्ये सुरुवातीची योनी म्हटलं तर आपण म्हणू तो कोरोना. लक्षात आलं का? कोरोना, जो आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, पण तो जीव आहे, जो अगदी आपण त्या सूक्ष्मदर्शिकाखाली आपण बघतो, तो जीव, कोरोनासारखा बॅक्टेरिया, विषाणू. कळलं का? त्याच्यानंतर हळूहळू तो मनुष्य प्राण्यापर्यंत 84 लाख योनी आहे आणि त्या योनीच्या पूर्वी, त्या 84 लाख योनीमधील ही सर्वात पहिली योनी म्हणजे प्रेत योनी आणि शेवटची योनी असं म्हणायला हरकत नाही.
सुरुवातीची योनी किंवा शेवटची योनी काही म्हणा त्याला, कारण त्याला परत ज्यावेळी तो जन्म घेतो कुठल्या तरी जीवामध्ये तो जातो, कुठल्या तरी जीवामध्ये तो जन्माला येतो. मग प्राणी असो, पक्षी असो, तो बॅक्टेरिया असो किंवा मनुष्य प्राणी असो, कुठलाही जनावर असो, मग तो जलचर असो, भूचर असो किंवा उभयचर असो, त्याच्यामध्ये ज्यावेळी तो जातो आणि तो जन्म घेतो त्याला आपण जन्म घेतला म्हणतो. म्हणजे त्या प्रेतो योनीतून तो परत ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आला. लक्षात आलं का मित्रांनो? ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. हे काय आहे? सनातन वास्तव. हे सनातन वास्तव हे कुठे आहे? तर या ब्रह्मांडात. जोपर्यंत हे ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडात जे काय तारे, ग्रह, ऊर्जा जे काय आहे, कुठल्याही स्वरूपात ज्या ऊर्जा आहे, त्या ऊर्जा जोपर्यंत आहे तोपर्यंत सनातनला कोणीही संपवू शकत नाही. आपण ज्या काय गोष्टी करतो, आपण जे काय कर्मकांड करतो ते आपण नियोजन केलेलं आहे, माणसाने नियोजन केलेलं आहे. लक्षात आलं का? भजन, पूजन, कीर्तन हे जे काय करतो ते स्वतःच्या मनावरती ताबा मिळवण्यासाठी, एकाग्रता करण्यासाठी. लक्षात येते का मित्रांनो? भजन, पूजन, कीर्तन वगैरे करणं किंवा नमाज पडणं किंवा आणखीन काय करणं म्हणजे तो हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म नव्हे. एकच धर्म आहे, तो म्हणजे सनातन धर्म. आणि तो सनातन धर्म कोण पाळताय? त्या सनातन धर्मावरती कोण चालतोय? तर मनुष्य प्राणी सोडून, म्हणजे 1% मनुष्य प्राणी असेल तो सनातन धर्माचं पालन करतोय. बाकीचे जे सर्व आहेत ना ते जनावरं करतायत, ते पशुपक्षी करतायत. त्या सनातनच्या, त्या ब्रह्मांडाच्या नियमाने, त्याच्या कायद्याने ते चालत आहेत. फक्त मनुष्य प्राणी हा कायदा उल्लंघून, नियम उल्लंघून काम करतोय. म्हणून आज ही परिस्थिती आपल्यावरती ओढवली आहे. आपण म्हणतोय ना की आता पाण्याची तुटवडा पडतोय. या पूर्ण पृथ्वीवरती एक प्रदूषणाचा प्रभाव वाढलेला आहे. मग ते पाण्यात असो, वायूत असो आणि कुठेही असो, त्याला कारण मनुष्य प्राणी आहे. असो मित्रांनो, तर आपण चर्चा कशावरती करतोय? त्या भूतांवरती, विचारशांवरती. मित्रांनो, आता मी त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकलोय. त्याच्यामागे कारण काय आहे? त्याच्यामागे कार्यरत काय आहे? तर हे पंच ऊर्जा. काही प्रमाणात मी त्याच्यावरती नियंत्रण मिळवू शकलेलो आहे. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी याच्यावरती. अजून त्या लेवलला गेलेलो नाही आहे, अजून त्या स्थितीला गेलेलो नाही आहे. या स्थितीमध्ये हे महात्मे होऊन गेले मित्रांनो. आणि हे सहज सोपं नाही आहे. त्याचा त्रासही होतो, त्याचे आपल्याला प्रादुर्भावही सोसावे लागतात जर चुकीच्या प्रकारे आपण त्या करायला गेलो तर. मग एखादा आपण मंत्र घेऊ, महामृत्युंजय मंत्र घेऊ किंवा एक गायत्री मंत्र घेऊ. हे जे मंत्र आहेत ते म्हणण्याचा एक लय आहे, एक स्वरूप आहे, एक रीत आहे, एक ताल आहे. त्या तालात, त्या लयात, त्या स्वरूपातच ते म्हणावे लागते. तरच त्याचा तुम्हाला फायदा होतो, अन्यथा त्याचा नुकसान होतो. म्हणून साधा सुद्धा उपाय म्हणजे नामस्मरण करणं. नामस्मरण करणं हा एक साधा सुद्धा उपाय आहे. पण ज्या ऊर्जा जर तुम्हाला संक्रमित करायची असतील, तुम्हाला या ऊर्जा कार्यरत करायची असेल, नियंत्रण मिळवायचं असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. ती तपश्चर्या करावी लागेल. तर तपश्चर्या काय त्याच्यावरती सुद्धा मी चर्चा करेन. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला हिमालयात जायला आवश्यकता आहे, गरज आहे नाही मित्रांनो. तुम्ही या भौतिक जगात राहून सुद्धा ती तपश्चर्या करू शकता. फक्त या भौतिक जगाशी आपण स्वतःला अलिप्त करायला हवं, तरच हे आपण साध्य करू शकतो. आता त्याच मार्गावरती मी आहे. आज जे मी सांगतोय, स्पष्ट करतोय, ते मी प्रूव्ह करू शकतो, ते सिद्ध करू शकतो. काही अंशी ते मी सिद्ध करू शकतो. तुम्ही म्हणाल की त्या 4 वेदांमधील एखादा श्लोक तुम्ही म्हणून दाखवा. नाही मित्रांनो, तो श्लोक किंवा ती जे काय त्याच्यात वाक्य असतील, जे काय विषय असतील, जे काय मुद्दे असतील, ते मी सांगण्यासाठी ते बसलेलो नाहीये. जर कोणाला वाटत असेल की मी सांगतोय हे चुकीचं आहे, अयोग्य आहे, जर त्यांनी ह्या 4 वेदांवरती अभ्यास केला असेल, उपनिषदांवरती अभ्यास केला असेल, त्या शास्त्रांवरती अभ्यास केला असेल आणि जर त्यांनी माझ्याशी शास्त्रार्थ करायला बसला, तर त्यांनी मला सांगावं की मी कुठे चुकीचं आहे. मग त्यांनी त्याच्या भाषेत सांगावं, त्याच्या तऱ्हेने आणि त्याच्या परीने सांगावं. आणि जे म्हणतात त्याला अंधश्रद्धा आहे, तर त्यांनी सुद्धा मला सांगावं हे अंधश्रद्धा कशा प्रकारची आहे. मी सांगतोय ते धोतांड आहे, ते खोटं आहे, ते चुकीचं आहे. मग मी सिद्ध करेन आणि मग त्यांनी सिद्ध करायचं. सिद्ध करणं हे महत्त्वाचं आहे. फक्त मी सांगतो म्हणून नव्हे. लक्षात आलं का? ते सिद्ध करण्याची कुवत, क्षमता आपल्याकडे असावी, तर ते सिद्ध करावं. हेच ते वास्तव आहे मित्र. त्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये चर्चा करू. नक्की काय आहे
भूत तुम्हाला कळलं, प्रेतात्मा म्हणजे तुम्हाला काय कळलं, त्या 84 लाख योनी तुम्हाला कळल्या, ऊर्जा काय आहे ते कळल्या. आहे फक्त पंच ऊर्जा आहेत का? त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा ऊर्जा आहेत. म्हणजे त्या व्यतिरिक्त ऊर्जा म्हणजे कुठल्या? त्या ऊर्जांचं ते ह्या ऊर्जांमधील घटक आहेत. ह्या ऊर्जांना सोडून ते नाही आहेत. त्या ऊर्जांमधील ते काही भाग आहेत, ते घटक आहेत. पण प्रमुख ज्या ऊर्जा आहेत त्या तेच आहेत अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी. ह्याच ऊर्जा आहेत, हे तत्व आहेत, हे प्रमुख तत्व. आणि ते समजणं गरजेचं आहे. आणि ह्या प्रमुख तत्वांमधूनच ह्या अनेक ऊर्जा निर्माण झालेल्या आहेत. ह्या 5 ऊर्जांमधूनच अनेक ऊर्जा निर्माण झालेल्या आहेत. हेच ते वास्तव आहे. आणि हे वास्तव समजून घेणं आवश्यक आहे. हेच तर सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.